की जसं मीच कचरा आहे. मलाच टाकायला चाललं. डोकं उठलंय माझं इथं. बघा नीट बघा. नवरी आपली घोड्यावर बसली आता. श्री चक्रधर स्वामी नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षक, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग मध्ये. आमची राग टाकाय चाललेली आहे. हा कचरा आमच्या घरातला. माझ्याकडे बघून असं सांगतात की जसं मीच कचरा आहे. मलाच टाकायला चाललं. चालते. इग्नोर पीपल. हे मनाला लावून घेण्यासारखी गोष्टी नाही आहेत. आमच्या घरामध्ये अशी लोक काय काय मला बोलून जातात, त्याच्यामुळे मी इग्नोर करते. मला ऐकायलाच येत नाही काही. तर आता आम्ही उठलंय जबरदस्ती उठवलंय. तसं आम्ही स्वतःहून नाही उठलो. आणि हे नवरीला चोळून मोळून हळद बिळद लावून, काय हळद, लयच खुश आहे आमची नवरी. बिकॉज लव्ह मॅरेज चाललेलं आहे. काल रात्री शांत. ते पण आहे. तोंड सुजलेलं दिसते का बघा. रात्री लय रडली लय. आणि आमच्या नवरीचं लव्ह मॅरेज आहे. नवरा आहे, नवरा बेटाचा आहे. आणि काय मग काय बोलशील नवऱ्याविषयी? दोन शब्द नवऱ्याविषयी. दोन शब्द. नवरा माझा लय चांगला आहे, खूप चांगला आहे नवरा माझा. नवसाच आहे. नवसाचं दिवसाचं काय खूप चांगलं आहे. हे सगळं मी कट नाही करणार. काय करतो? प्रेम. खूप प्रेम करतो तुझ्यावर. ठीक आहे. तर नवरीला आंघोळ घालायचे. पण ह्या पावसाळ्याची काय गरज होती? नाही, गरीब आहे आम्ही, बाथरूम नाही दाखवू शकत. एवढं गरीब आहे की बाथरूम आमचं. एवढं गरीब आहे की मी आंघोळ करताना भिजू शकते. असलं बाथरूम म्हणजे विचार करा कसं. मग आंघोळ करताना अशी पण भिजणार आहे. वरून पण भिजणार, खालून पण भिज. थंड पाणी वरून आणि तू कडक कडक पाणी घ्या अंगावर. नवरीला चोडा भरण्यासाठी पहिले हळदी कुंकू लावून घेतलेले आहे. आणि मस्तपैकी आता चोडा भरणार नवरीचा. उद्या लग्न आहे ना, आता आज आम्ही चोडा भरतोय. कारण की मेहंदी काल काढले. मेहंदी काढल्यानंतर चोडा भरायचा असतो. मेहंदी काढायच्या आधी भरत नाही. किती बांगड्या आहेत ह्याच्या चुड्यात? ह्याच्या चुड्यात किती बांगड्या? तुम्हाला 1 7 जुळ्या, 7 दुनी 14 आणि 1 9 दुनी 8. काय तर कुणाचं काय? अगं नवरीला चुडा भरायचा, तुला नाही भरायचा. आम्ही आपल्या स्वतःच्या हाताने घालून बसली, तुला मम्मीकडनं भरायचंय. आमच्या हर्षूचं लय भारी. तिला नटायला बिटायला लय आवडतं. त्याच्यामुळे तिचं असं की तिने चुडा घातलाच नाही. तिला मम्मीकडूनच भरायचंय. नवरीला चुडा भरल्यानंतरच ती चुडा भरून घेणार आहे. करायच्या आक्रचं नव्हतं. लयच खुश झाली. चके लयच खुश झाली. करू का 11 9? अजून बरोबर. म्हणजे पहिली फक्त 9ची पाहिजे का? 7 आणि 9ची. बर. तुम्हाला माहित नाही? नाही बांगड्याच्या हात असते तू नवरीच्या हातात. मग एखादा तेच नाही, काही काही नवरीच्या हातात बघा की इथपर्यंत बांगड्या असतात का नाही, मग ते कसं मग अजून बांगड्या पाहिजे. चांगले नाही लग्नाच्या किती आहे का मुंबई? लग्नाच्या आधी एक पण बांगडी फुटली नाही पाहिजे. नाही कळतं की लगेच. नाही मम्मी फुटत. चल ह्या नवरीला चके दाखव. चल असं हात दाखव. बांगड्या बघू. असं हात अंगत असं बरोबर. असं करते बरोबर हात. मम्मीच्या मनाने बांगड्या घालणार मम्मी. किती आहे ह्या बांगड्या? हे बांगड्या चक्कू तिच्या इथं तेवढ्याच आहे माझ्या बी. होय. हे घाला सांगती आधी या बारक्या घाला आणि मग मोठ्या मध्ये. बघा दुसरी नवरी. हिला नवरीच्या पेक्षा हिची नाटकं जास्त येते. अय काय आहे असं दे ग. आम्ही दीक्षा घातल्या, आम्हाला घालायला दीक्षा? हो बघूया दीक्षा कधी घेते बघूया. ह्या बरं नाव परत बोल ना. काय बोलू? डोकं उठलंय माझं इथं. काय माणसं आहे ती बाबा. कळसात आंघोळ घालायचे. आणि त्याच्यासाठी लागते आई वडील, मुलगी आणि काका काकी. तर आई कुठे आहे तुझी? काय माहित, आई गायब झाली.
दुपारपासून काय बाई. आई बाहेर गेली, अजून आलीच नाही. आता घोडा पण आलाय, आम्हाला हिला अजून रेडी करायची, साडी बिडी नेसवायची, काष्टा बिस्टा घालायचंय. घोडा आलाय, डीजे येईल, पण आई आली नाही बघ तुझी. काका काकी रेडी नाही, पण आमची नवरी कधीपासून बसली या. काय कामाचे नाहीत दुसरे, एवढा टाइमपास केला ते केला, पटापट पण नाही ती करत. आमचा घोडा जाईल बरं का, चला लवकर. माझं डोकं आता उठलंय, फोडून घेऊ वाटतं डोकं. नवरीचे वडील आणि ही आई. गौर से देखिए ये चेहरे को, यही है वो, यही है वो. नीट बघा नीट बघा. आणि हे आहेत काकी आणि काका. ये इनको भी देखिए. उशिरा येणारी मंडळी ही आणि ही. हे सगळे उशिरा आले, सगळे ह्यांच्यामुळे झाले. घोडा येऊन 1 तास झाला. हे सारी नाही जी नवरीला घाला. नाही मानव नवरीला लवकर घाला, आम्हाला नवरीची तयारी करायची, आम्हाला घोड्यावर जायचंय. साबण बिबन नाही काय, लाडत आलाय मग. म्हणजे अजून काय तुम्हाला? शॅम्पू काय डोक्याला? हा शॅम्पू बिम, शेण आणा. शेण नाही, शॅम्पू शॅम्पू. शेण गुरं धुतल्या का दूध आहेत, गुरं धुतल्या का. ए बघा गुरं धुतात गुरं. अरे 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 कोण आहे? प्रशांत. फायनली आम्ही नवरीला तयार केलंय आणि नवरीचं औक्षण करून नवरीला तर घोड्यावर बसवायचं तयारीत आहे. आता आमची नवरी रेडी आहे आणि आता आम्ही इथून घोड्यावरती वरात काढणार आहे. कसं वाटणार आहे? भिली तर काय खरं नाही तुझं. शेवटपर्यंत घोड्यावर बसायचंय, नाहीतर काय नाही आम्ही बसतो आहे का नाही तनू? आम्ही बसणार, तू नाही बसलीस तर. ही नवरी आपली घोड्यावर बसली आता आणि आता अंधार पडणार आहे. कसं वाटतंय? 7 वाजल्या. बघा स्ट्रगल, रस्ता बघा. मी पडली असते आता. आमचा डीजे ना ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की आमचा रस्ता जरा चांगला नाही, त्याच्यामुळे डीजे वरती येऊ शकत नाही. मग आम्हाला रस्त्यावरती जावं लागेल पुढे थोडंसं चालून, म्हणजे तो डीजे. मग आम्ही नाचणार. शाने साडी नेसून लग्न करते का नाईट पॅन्ट वरती? नाईट ड्रेसवर लग्न करतेस का? नवऱ्याला पाठवू का? हे क्या है तेजू? डीजे वाजतोय असं वाटतं. आम्ही कधी जातोय तिथे कधी जातोय. हे घोडा पटपट चालत नाही, घोड्याला पडायची शक्यता आहे घोड्याची. हो रस्ता बघा. अरे घोडा वावरात न चालला, डायरेक्ट. अरे 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 आम्हाला वाटलं घोडा ह्या रस्त्यावरनं जाणार नाही, पर वो तो खेत से जा रहा है. आपल्याच बाप्पाचं रान आहे, आमचंच आहे सगळं. सगळं जेवढं दिसतं ते सगळं आमचं आहे, आपल्याच बापाचं आहे. थंडी वाजते. तुझा किस घेईल आणि डायरेक्ट वर पाठवल मला. आता मी मंदिर चाललोय, पहिले देवाच्या पाया पडणार, इथे विडा ठेवणार. प्रतिज्ञाही सुपारीची भावविडा तुझा अर्पितो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, श्री दत्तात्रेय महाराज की. आम्ही घोड्याला इथून घेऊन आलोय, पण रस्ता लय खराब आहे, दिसणार पण नाही तुम्हाला आता.
आमचे पाय रवले एवढे बघू शकता किती पॅन्ट ओली झाली. आणि नंतर आम्हाला म्हणायला लागली तुम्ही काय नवीन आहे तुम्हाला माहित नाही का रस्ता, आम्हाला ओरडायला लागले. तरी पण आम्ही मधूनच आलो. बिनलाच्या सारखं निघालोय पुढे कारण आम्हाला नाचायची काय आहे ना. आम्हाला असं झालंय की कधी आम्ही डीजे पर्यंत पोहोचतोय, पण आम्ही पोहोचून काय फायदा, नवरी पण आली पाहिजे ना. नाही आपण जाऊ की नाचायचं. एवढं चालल्यानंतर आता रस्ता संपत आलाय आणि डीजेची आम्ही जवळ आलोय. अजून कोणीच नाही आलं, आम्ही दोघीच आलोय पुढे. नवरी माग नवरी मागं पुरवलं आम्ही काय कामाचे नाही, आम्ही डीजेसाठी आलोय. हर्षी काय लाज वाटते का थोडीशी? लाज इकली आम्ही. दुसऱ्यांच्या घरून तर पाणी पितो.
फायनली गावदेव झालेला आहे ना. आम्ही आता घरी आलोय, ट्रिप्सी आलोय घरी आणि आता जेवून झोपणार. बाय, गुड नाईट. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.